2 दिवस झालं काकूचं हसणं शिकलंय तो. 2 दिवस झालं मी जशी हसतीये ना तसा हसायला शिकलाय. ऋतूला अशा 2 जीन्स घेतल्या त्या आम्ही कार्गोवाल्या. ये ना. तिकडे जायचं म्हणजे का असते, कारण लाडूला भेटायला भेटतं. तर माहीत नाही ह्यावेळेस लाडू येतोय की नाही. पण हाय गाईज, वेलकम बॅक टू माय न्यू व्लॉग. तर माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. सो गाईज, आज ना आम्ही आमच्या पिल्लांसाठी शॉपिंग करतो आहे. पिल्लांसाठी म्हणजे मी माझ्या भावासाठी आणि आमच्या लाडूसाठी. तर दोघांसाठी शॉपिंग करतो आहे आणि लाडू येतो आहे की नाही माहीत नाही, पण बघू. त्यांचं फिक्स नाही आहे अजून. आले तर खूपच छान. शेवटपर्यंत व्लॉग बघा. कसा वाटला आहे नक्की सांगा कमेंट करून. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. खूप सारं प्रेम द्या. आम्ही आलेलो आहे. पहिली शॉपिंग आमची पिल्लूची आहे, आमच्या लाडोबाची. तर आम्ही त्याच्यासाठी ड्रेस घेतो आहे. तर आम्ही आलो आहे आत्ता फर्स्ट टायमध्ये पुण्याच्या. आणि आता आम्ही सिलेक्शन करतो आहे. बघू. आम्हाला पांडावाला टी शर्ट पाहिजे होता, पण पांडा भेटतो आहे की नाही. तर आधी बघतो आहे. तोपर्यंत मी इकडे बाजूला फिरते, अजून काही दिसतं आहे का म्हणून. बघू. तर गाईज, आम्ही फर्स्ट ट्रायमध्ये आहे आणि आता आम्ही घेतले 2 ड्रेस आमच्या छोट्यूसाठी. जरा ओपन करून दाखवता का काय काय घेतलं? कर की रे प्लीज. अच्छा, हे करतो का? हां, दाखव. हा, मी त्याला सिम्बा बोलत असते आणि आम्हाला इथे सिम्बाचा टी शर्ट भेटलेला आहे. येस, तो सिम्बा ॲक्च्युली समोरून पाहिजे होतं. आणि पॅन्ट त्याची झाली पॅक? नाही झाली ना? हां, हे एक आहे आणि दुसरा पिस्ता कलरचा. सिम्बाचा तसा टी शर्ट आपण बघितला होता उटीमध्ये. तू बघितला असेल, मी नाही बघितला. तुझ्या हातात दिला होता मी उटीमध्ये, ते शॉपिंग मॉलमध्ये. हो का? साईज नव्हती त्याच्यात, छोटी साईज होती. अरे ते ह्याचं होतं, थंडीचं होतं. हा, सिम्बा होता ना तो. हो हो. तर आम्ही इथे आहोत. काका पैसे देते बघा. काका नुसता पैसा, काका आणि पैसा. चालेल जर साईज परफेक्ट नाही आलं म्हणजे विदिन 7 days. अय्या, कुठल्याही फर्स्ट फ्रायडे फक्त अप्लाय. 2 मिनिटात तर गुगल स्कॅन करून. थँक्यू. आणि नाही आलास तर जाऊ दे, तसंही मोठेच होतील ना. आपण मोठंच घेतलंय साईज नाही. आधी बिल करतोय तोपर्यंत माझी नोटिंग चालू आहे. आम्ही आमच्या पिल्लूसाठी कपडे घ्यायला आलो होतो. आता आहे आम्ही गंगाधामच्या इथे, स्वारगेटच्या जवळ. लुल्लानगर आणि स्वारगेटच्या जवळ गंगाधाममध्ये फर्स्ट क्राय आहे, तिथे आलेलो आहे आम्ही. आणि ते बोलले की 7च दिवसाची एक्सचेंज ऑफर आहे जर साईज नाही बसली तर. आणि आमचं पिल्लू येते का नाही आम्हाला माहीत नाही आहे नक्की काय आहे, कारण आम्ही गावाला जाणार आहे. पण आमच्या पिल्लूचं फिक्स नाही आहे यायचं. आम्ही दादाला सुट्टी नाही भेटत आहे. सो बघू. पण आम्ही साईज जरा मोठीच घेतली आहे, जर म्हणजे त्याला पुढे पण घालता येईल असं. आणि मी आजारी आहे आजारी आहे. मला झाली आहे सर्दी, ताप वगैरे 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 बरंच काही. तर मला बरं नाही वाटत आहे. माझं कायमचंच झालं आहे आता ते. काय रे? हां, बर. फाडशील ते पिशवी इथेच, नाहीतर काय. सिम्बाचा भारी भेटला ना. मला तो सिम्बा पण समोर पाहिजे होता, बॅक साईडला आहे. हा ना, जाऊ दे. मी त्याला सिम्बा बोलते आणि मला ते भेटलंय. मला खूप भारी वाटतंय. हा, छोटा सिम्बा आहे की समोर, छोटा सिम्बा आहे.
आणि बॅक साईडला खूप मोठा सिम्बा आणि असं नाव लिहिलंय सिम्बा म्हणून. मला इतकं भारी वाटतंय ना, मी त्याला सिम्बा बोलते आणि सिम्बा हसतो तो. हो हसतो सिम्बा बोलला की. आणि सिम्बा नावाचंच टी शर्ट भेटले तर मला खूप मस्त मस्त वाटतंय. आता 2 दिवस झालं काकूचं हसणं शिकलाय तो. 2 दिवस झालं मी जशी हसतीये ना तसं हसायला शिकलाय. मी काय करते, माझा हसू खूप मोठं आहे. मी काय करते अशी करते आणि तोंडाला हात लावते. तो सेम हसायला लागलाय सेम. त्याला विचारलं ना काकू कशी हसते, काकू कशी हसते, बरोबर करून दाखवतो कशी हसते ते. आता मी चालली आहे आमच्या ऋतूची शॉपिंग करायला. त्याचा बड्डे आहे पुढच्या महिन्यात आणि म्हणजे मी नाही करत आहे शॉपिंग, माझी बहीण करते ॲक्च्युली ही शॉपिंग. तिने मला पैसे पाठवले होते. ती कुठे जात नाही, फिरत नाही जास्त तर, आणि तिला कपडे पण घ्यायचे एवढं नाही आहे काही नॉलेज. तर मलाच पैसे पाठवते ती कायम आणि मला सांगते तुला वाटेल ते घे. तर आता छान एखादी पॅन्ट घेणार आहे मी त्याला. तर बघू बसू का. ऋतूला अशा 2 जीन्स घेतल्या त्या आम्ही कार्गोवाल्या. ही एक आहे आणि अजून ना हा एक ब्लू कलर आहे. ह्या 2 जीन्स घेतल्या आहेत ऋतूला, एक माझ्याकडून एक आरतीकडून, कारण मला खूप आवडल्या म्हणून मी पण घेतली, नाही तर एकच घेणार होते मी. आहोत आता कॅम्पमध्ये आणि तुम्हाला एक गंमत दाखवायची मला. ह्या पोराने टॉम अँड जेरीचा टी शर्ट घेतला आहे. का तर माहिती आहे का, लाडूला आवडते टॉम अँड जेरी म्हणून. लय हुशार आहे माझा नवरा. इम्पॉसिबल आहे. रोडने चालता चालता बघितलं अगं हे टॉम अँड जेरी, मला वाटलं माझ्यासाठी बघतोय. म्हटलं नको नको मला नाही पाहिजे. मग नंतर म्हणतो अगं तुझ्यासाठी नाही माझ्यासाठी. बरं म्हटलं ओके. गाईज आम्ही शॉपिंग करून आलो आहे जेवण करायला, पेटपूजा करायला. आम्हाला लागली आहे भूक. आम्ही काय काय घेतलं माहिती आहे. पहिलं फर्स्ट क्रायमध्ये गेलो. तिथे आमच्या पिल्लूसाठी 2 ड्रेस घेतले. एक सिम्बावाला जो मला आवडलेला, एक पिस्ता कलरचा आहे. पिस्ता कलरचा आहे हो ना. तर दोन्ही पण खूप छान आहे. त्याच्यावर पण लायनच आहे. सगळीकडे सिम्बाच आहे आमचा. नंतर ना मग आम्ही गेलो FC रोडला, कॅम्पमध्ये. FC रोड एफ.एसला गेलो. तिथे आम्ही ऋतूला 2 जीन्स घेतल्या, कार्गो जीन्स घेतल्या. म्हणजे माझा प्लॅन होता एकच जीन्स घ्यायची आणि टी शर्ट वगैरे बघेन, पण तिथे 2 जीन्स होत्या आणि त्या दोन्ही मला आवडल्या. परत रिजनेबल प्राईजमध्ये सुद्धा भेटल्या आणि जशा तो घालतो ना तशा दुसरीकडे भेटत नाहीत. मग आम्ही दिसलं ना की मला असं होतं की आता हे घेऊनच टाकायचं, म्हणजे परत टेन्शन राहत नाही. आणि फिरावं खूप लागतं आमच्या ऋतूची कपडे घ्यायची म्हटलं का. तर 2 जीन्स घेतल्या त्याला कार्गो. आता टी शर्ट नाही घेणार आहे. टी शर्ट घ्यायला आम्ही नंतर जाऊ. अजून बड्डेला महिना आहे, पण माझ्याकडनं पैसे खर्च होऊन जातात म्हणून मी आता आरतीचे पैसे होते तर जीन्स घेतला आहे. तिच्याकडून एक माझ्याकडून आणि टी शर्ट घेणार आहे आम्ही. 4-5 टी शर्ट घेणार आहे. तर ते टी शर्ट घ्यायला मला हडपसरला जावं लागतं. एक शॉप आहे तिथेच भेटतात हो ना. ते शॉप माझ्या नवऱ्याने शोधलेलं आहे. त्याच्या साईजचे कपडे भेटतात तिथे बरोबर. आणि लास्ट टाईम लिहिले होते 4 टी शर्ट, तर ते त्याला छोटे झाले. ह्यावेळेस जरा मोठे घेऊ आधी आपण. तर टी शर्ट घ्यायला लगेच नाही, नंतर जाणार आहे. तर ही ऋतूच्या बड्डेची शॉपिंग, आमच्या पिल्लूची शॉपिंग आणि आधीने पण टी शर्ट घेतला. आधीने 2 टी शर्ट घेतले. एक टॉम अँड जेरीचा घेतला. इतका कुचका आहे ना, इतका जलेस फील करतो काय सांगू मी तुम्हाला. माझ्याकडे पिंक कलरचा टी शर्ट आहे आणि त्याच्यावर टॉम अँड जेरी आहे. तर ना आमचा लाडू ते बघून टॉम 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 करतो आणि मस्त असा दाखवतो हात करून वगैरे. त्याला आवडतं बघायला. मग ह्याला जेलस होत असेल ना की काकूसोबतच बोलतो, तर मग ह्याने सुद्धा आता टॉम अँड जेरीचा टी शर्ट घेतला एक त्याच्यासाठी आणि एक नॉर्मल घेतला आहे. आणि हो माझ्यासाठी एक मी फॉर्मल पॅन्ट घेतली आहे ब्लॅक कलरची, जी जशी की मी आज पण एक वेअर केली आहे आणि तशाच टाईपची मी अजून एक घेतली आहे ब्लॅक कलर. कारण हिला ह्या पॅन्टला घेऊन 1.5 वर्ष झाले, 1.5-2 वर्ष झाले. जेव्हा नवीन ट्रेंडिंगमध्ये आली होती तेव्हा आम्ही घेतली होती 850 रुपयाला. कमीच करत नव्हता आणि फॉर्मल पॅन्टचा ट्रेंड आलेला
आणि त्या दिसतात पण खूप छान. तर आता आम्हाला खूप छान भेटली. मी कितीला घेतली ती पॅन्ट? 400. 400 नाही, 400 400ला घेतला. 400 रुपयाची फॉर्मल पॅन्ट घेतली मी. मस्त आहे, घालून बघते पण मगच कळेल मस्त आहे की नाही. फिटिंग व्यवस्थित बसली पाहिजे. तर आता जेवतोय. काय दिलं ऑर्डर? चिकन शेक, चिकन सीक. चिकन अंगारा, रोटी करा. चिकन सीक कबाब फेमस हॉटेल आहे. आमचं फेमस नाही, फेवरेट हॉटेल आहे. हम्म. आमच्या दोघांचं फेवरेट आहे, म्हणजे आधीचं फेवरेट आहे. 2012 पासून इथं खायला येते. 2012 पासूनचं आधीचं फेवरेट असं हॉटेल आहे कॅम्पमधलं मदिना. तर आता आम्ही इथेच आहोत. मला इथले सीख कबाब आवडतात. मी इथे फक्त सीख कबाब खाण्यासाठी येते. चिकन सीख कबाब खाण्यासाठी मी इथे येते, नाही तर मला बाकी नाही काही आवडत. मला फक्त चिकन सीख कबाब पाहिजे असतात. आम्ही केव्हा बघाल तेव्हा इथंच पडलेला असायचं. कॉलेज इथंच आमचं. आणि कॉलेज इकडंच 2 किलोमीटर आगाशे कॉलेज. मग तिथून माहीत यायचं. शनिवार रविवार इकडे खायला यायचं. स्वस्तात मस्त काम. तर गाईच आता झालंय, जेवण करून जातो घरी. अजून घरी जाऊन एक प्रमोशनचा व्हिडिओ बनवायचा आहे, पॅकिंग करायची आहे, बरीचशी कामं आहेत. अजून आमच्या आम्हीचं माहिती नाही मला. हा ना, आमच्या अमित दादाचं माहीत नाही येणार आहे की नाही येणार आहे. अजून एक गोष्ट, अमित दादाला सुट्टी भेटत नाही आहे आणि दादा बोलला की आजच मी लीव टाकेन आणि उद्या तर यात्रा पण आहे. काय माहिती आता काय होतं, येतात की नाही येतात. लय मोठा पचका होणार आहे. कारण मी जास्त एक्सायटेड तिकडे जायचं म्हणजे का असते, कारण लाडूला भेटायला भेटतं. तर माहीत नाही ह्यावेळेस लाडू येतोय की नाही, पण होप्स आहेत की यावं 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 यावं. बघू आता काय होतं आहे. दादाच्या सुट्टीवर आहे. दादा आता क्राईम ड्युटीवर आहे. तर क्राईमची ड्युटी असल्यामुळं त्यांना लवकर सुट्टी भेटत नाही आहे. खूप दिवस झाले आम्ही विचारतोय कधी येणार कधी येणार. अचानक जर आले तर आले, नाही तर मग आधी मी आणि मम्मी, माझ्या सासूबाई, आम्ही तिघंच जाऊ यात्रेला. बघू. तर चिकन सीख आलेलं आहे आमचं. चिकन अंगारा, रोटी आणि पराठा. नेहमीच आमचं डिश. हो, नेहमीची हीच डिश खातो आम्ही इथे. थँक्यू सगळ्यांनी जेवण करायला. मला बरंच नाही वाटत यार, मी काय करू आता. दवाखान्यात जाऊ. मला काहीतरी झालंय, मी सांगते तुम्हाला. मला सारखा फिवर येतो, सारखा. दवाखान्यात जाऊ. हो, मी आज CBC करून बघते, जाते लॅबला. काय झालं असायला. गाईज, मी प्रमोशनचं शूट करतेय आणि गुड न्यूज भेटली. आमचं लाडू बा येत आहे. आता जस्ट अमित दादाचा फोन आलाय आणि दादाने सांगितलंय की आम्ही येतो, आम्हाला 8 वाजतील यायला. म्हणलं या 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 या, हळूहळू या, सावकाश या. आणि त्याला खायला काय बनवायचं का ते विचार, म्हणजे मी बनवून ठेवतो. तू बनवतो, कलिंगड कापून नेऊ ना. त्याला खायला रात्रीचं रवा किंवा काय करायचं करून मी बनवते, तुम्ही नको हे करू. हा तेच ठीक आहे. ओके ओके. चला व्हिडिओ काढू आपला. तर गाईज, आम्ही बस स्टॉपला येऊन थांबलेलो आहे आणि गाडी एकच आहे, वाट बघतोय आम्ही. 1-2च मिनिट झालेत आम्हाला इथे पोहोचून बस स्टॉपला. आणि दादाचा फोन पण आला की आम्ही पोहोचतोच आहे म्हणून. तर आम्ही आता फातिमानगरला आहोत. रात्रीचे वाजलेत 8:30. बरोबर बरोबर. पिल्लूला भेटणार आहे, पिल्लूला भेटणार आहे. झोपला असेल. काकू आणि लाडू मिळून हसा. लय भारी दाखवलं त्याने त्या दिवशी. काकू कशी असते रे म्हणलं, पहिला असं केला. आली गाडी आली, नंबर दिसतोय गाडीचा. कुठे घेतो म्हटले? झोपलेत का उठलेत?
शोना कुठे रे? हाय तू कर आमचं पिल्लू झोपेतून उठलाय. अरे काकू पण बोलतो ना शोना तू. हा काढते. तर काही लाडू आलेला आहे. खूप मज्जा आणि आम्ही रात्री भेटलो. तर रात्री जेवण वगैरे केलं. 11 वाजता रात्री पोहोचलो घरी 2 वाजता. आणि आता सगळे झोपलेले आहेत. सकाळचे 9 वाजलेत. मी उठले कारण मी व्हिडिओ स्टार्ट पण केलं नव्हतं, काही बोलली पण नव्हते आणि एंड पण केलं नव्हतं. आणि फक्त पिल्लूला थोडंसं क्लिपमध्ये दाखवलं कारण तो झोपलेला होता आणि उठला तर खूप शांत होता. तर त्याची मस्ती तुम्हाला आज बघायला भेटेल. तर मी नेक्स्ट ब्लॉग नक्की पोस्ट करेल. पण हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कमेंट करून. खूप सारं प्रेम द्या, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. बाय बाय. भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये.